आमच्या परभणीचे नाटकाचे व्यवस्थापक आहेत आबा ढोले, आणि मी परभणीत आता फार नसतो, मुंबईत असतो. पण जे मी ऐकलेलं आहे त्या नाट्यगृहाचा उकिरडा झालाय हा शब्द मी ऐकला. हे बरोबर आहे का? बरं. अगदी या अवस्थेत परभणीचं नाट्यगृह आहे. तर मग मला हे म्हणताना सुद्धा फार वाईट वाटतं, कारण ते पहिलं रंगमंदिर आहे. बरं, मीच नाही, आपल्या सगळ्यांचे लाडके सम्राट, अभिनय सम्राट अशोक सराफांनी सुद्धा त्या रंगमंदिरात काम केलंय. मकरंद अनासपुरे, मंगेश देसाईंनी त्या रंगमंदिरात एकांकिकेच्या काळामध्ये काम केलेलं आहे. प्रशांत दामले सरांनी, निर्मितीताई सावंत यांनी, किती किती मोठ्या मोठ्या कलाकारांनी ते रंगमंदिर गाजवले. प्रभाकर पंत पणशीकरांनी तिथे नाटकाचे प्रयोग केलेत. इतक्या मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयोग केलेला आणि इतकं सुंदर अकॉस्टिक असलेलं ते रंगमंदिर आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, लक्ष्मणराव देशपांडे अशा अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांनी तिथे प्रयोग केलेले आहेत. आणि तिथे आता प्रयोगच होत नाही याची खंत वाटते. 2-4 वर्षांपूर्वी आम्ही तिथल्या एका मंगल कार्यालयात नाटकाचा प्रयोग केला होता. पण मंगल कार्यालयाचं भाडं हे नाट्यसंस्थेला परवडत नाही. त्याच्यामुळे नाट्यगृह हे नाटकासाठी एक आयडियल ठिकाण आहे जिथे प्रयोग होत नाही, याचं आम्हाला वाईट वाटतं.